नमस्कार, मी दिनराज वाघमारे. आपण पाहताय जय भारत न्यूज. डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघातली एक सर्वात मोठी बातमी आहे. काँग्रेस पक्षानं अतिशय जोरदार शक्ती प्रदर्शन करून खलाटी येथील श्री लक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये आपल्या विजयाचा नारळ फोडलेला आहे आणि प्रचाराचा शुभारंभ केला आहे. माजी आमदार विक्रमसिंह सावंत तसेच या परिसरातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करून खलाटी येथील श्री लक्ष्मी देवीला आपल्या विजयाचं तोरण बांधलेलं आहे. डफळापूर येथील श्री दत्त पतसंस्थेचे चेअरमन तसेच बाजार समितीचे संचालक बाबासाहेब माळी हे पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या वतीनं निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या सोबतीनं जिल्हा परिषद गटामध्ये काजल रमेश दुधाळ आणि सारिका गडदे हे दोन उमेदवार आहेत आणि या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज श्री लक्ष्मी देवीच्या साक्षीनं फुटलेला आहे. त्यासाठी या संपूर्ण गटामध्ये अत्यंत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. संपूर्ण डफळापूर गावामध्ये एक भव्य रॅली काढण्यात आली आहे. डफळापूर ते खलाटी अशी मोठी रॅली काढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी खलाटीच्या लक्ष्मी देवीच्या बनामध्ये प्रचार सभाही झाली. या सभेमध्ये माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी काँग्रेस पक्षाच्या विजयाचं आवाहन केलं व जातीवादी पक्ष असलेल्या भाजपला यावेळी बाजूला करा आणि काँग्रेसला सर्वसामान्यांचा पक्ष असलेला आणि विकासाचं विजन असलेल्या काँग्रेसला साथ द्या अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे. पाहूया काय म्हणाले ते. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी हुकुमशाहीच्या विरोधात या बाज गावातील सगळ्या कार्यकर्त्यांनी, सरपंचाने, संजू गडवे पासून डेप्युटी सरपंच पासून सगळ्यांनीच ज्याने आमच्या गटाला या उमेदवारांना पाठिंबा दिला त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर डफळापूर जिल्हा परिषद गट म्हणला की आतापर्यंत जातीपातीचं राजकारण आपल्या डोळ्यासमोर येतं, पण ज्या पद्धतीनं या ठिकाणी माझे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय रुपालीताई पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या गटातील परिस्थिती सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहे. मी जास्त बोलणार नाही कारण आज शुभारंभ आहे. वेळोवेळी तुमच्या गावात येईन त्यावेळेस योग्य ती माझी भूमिका मांडेल. मी एवढंच म्हणेन की जे काही भारत देशात, राज्यात आणि या ठिकाणी जत तालुक्यात सुद्धा एक ठिकाणी जातीपातीचं जे राजकारण सुरू झालेलं आहे, जे जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घालण्यासाठी जे बीजेपीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत, खऱ्या अर्थानं या जत तालुक्यातील जे काही अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना बदल देण्याचं काम या जातीवादी पक्षाच्या माध्यमातून होत आहे. मी जास्त बोलणार नाही कारण बराच वेळ झालेला आहे. आपण सगळेजण जवळजवळ 3 तास या ठिकाणी बसलेला. आज जी काही भूमिका आमच्या वनमाने साहेबांनी मांडली, आमच्या नगरसेवकांनी मांडली, ती खरी वस्तुस्थिती जत तालुक्याची आहे हे या ठिकाणी दुर्दैवानं सांगायला. आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निवडणूक ही सर्वसामान्य गावाच्या आपल्या विकासासाठी, सर्वसामान्य लोकांच्या भारी अडचणी सोडवण्यासाठी हे इलेक्शन आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या माध्यमातून, काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जाती धर्माला बरोबर घेऊन या ठिकाणी जे काही प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आतापर्यंत झालेला आहे. आज जे काही आमच्या संजू गडवेंनी सांगितलं की बाजकरांनी सगळ्यांची जी काही व्यथा सांगितली ती व्यथा आज या ठिकाणी
खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे की हुकुमशाहीच्या माध्यमातून प्रत्येक आपल्या घरातलाच उमेदवार गेली 30-35 वर्ष या माध्यमातून द्यायचा, मग ते कुठे मिळेल तिथं द्यायचा. मग काही ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून दिला, काही वेळेस राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिला आणि आता बीजेपीच्या माध्यमातून दिलेला आहे. हे आपल्या समोर सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. म्हणून मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो, ती जर मोडीत करायची असेल तर आमच्या काजल दुधाळ, त्याचबरोबर सारिका गर्दे आणि माळी साहेबांना येत्या 5 तारखेला जिथं 7 तारखेला तारीख बदललेली माझ्या 7 तारखेला जिथं जिथं हाताचं चिन्ह दिसेल तिथं तिथं हाताच्या चिन्हापुढचं बटन दाबून या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांना आपण काम करण्याची संधी द्याल. आज बाबासाहेब माळींच्या माध्यमातून, पतसंस्थेच्या माध्यमातून, गोशाळेच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याच माध्यमातून आमचे महादेव पाटील साहेब असतील किंवा रोहित गर्जे असतील, एक सर्वसामान्य, त्याबरोबर राम पाटील असतील, या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील आम्ही उमेदवारी दिलेली आहे. या उमेदवारांना आपण निवडून द्यावं. आज ज्या पद्धतीनं या डफळापूर गटातील, त्याचबरोबर या जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं याच्या आधी आपल्या उसाला दर मिळत नव्हता, कैलासवासी पतंगराव कदम साहेबांनी च्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला डफळापूरमध्ये इथं श्रीपती शुगर कारखान्याची स्थापना केली आणि गेली 3 वर्ष आपण बघताय की सगळ्यात जास्त दर देण्याचं काम सुद्धा याच कारखान्याच्या माध्यमातून झालेलं आहे. हे सुद्धा आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितलेलं आणि याच भागातील लोकांना नोकऱ्या देऊन त्यांना त्यांचे कुटुंब सक्षम करण्याचा सुद्धा प्रयत्न याच माध्यमातून झालेला आहे. म्हणून येणाऱ्या काळात येत्या 7 तारखेला आणखीन एकदा आपल्याला या काँग्रेसच्या माध्यमातून जे काही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार दिलेले आहेत त्यांना तुम्ही काम करण्याची संधी द्यावी अशी या ठिकाणी मनापासून कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.